आज दुपारी 10वीचा ऑनलाईन निकाल जाहीर झालाय। यंदा राज्याचा 88.74% निकाल लागलेला आहे। 96.18% निकालासह कोकण विभागाने अव्वल राहण्याची परंपरा कायम ठेवली आहे, तर नागपूर विभाग 83%सह सर्वात खालच्या क्रमांकावर आहे। उल्लेखनीय गोष्ट म्हणजे यंदा 193 मुलांना 100% गुण मिळाले। या विद्यार्थ्यांना 24 जूनला दुपारी 3 वाजता शाळेत गुणपत्रिका मिळणार आहे, तर नापास झालेल्या विद्यार्थ्यांची 18 जुलैपासून फेर परीक्षा घेण्यात येणार आहे। 10वीच्या परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवलेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या अथर्व भिडेनं। अथर्वला 10वीच्या परीक्षेत 500 पैकी 495 गुण आणि संगीताचे 5 गुण असे 500 पैकी 500 गुण मिळाले, त्यामुळे त्याचा निकाल 100% लागलेला आहे। चित्रकला आणि संगीत यांचे मिळून 5 मार्क असे मला 500 पैकी 500 गुण मिळालेले आहेत। दररोज किती तास अभ्यास करायचास आणि कशा पद्धतीने वर्षभर अभ्यास सुरू राहिला? माझा अभ्यास हा 9वीची परीक्षा देऊन झाल्यावरच सुरू झाला होता, 10वीचा अभ्यास। आणि मी वर्षभर नियमित अभ्यासाला खूप महत्त्व दिलं। म्हणजे जसं की मी रोज 2 ते 3 तासच अभ्यास करायचो, पण तो वर्षभर चालू राहिला। सायन्स आणि गणित हे माझे आवडते विषय आहेत, त्याच्यातच मला पुढे संशोधन करायचं आहे असं माझी इच्छा आहे। सैराट आर्ची अर्थात रिंकू राजगुरूचा 10वीचा निकाल जाहीर झालेला आहे। वर्षभरात शैक्षणिक अडथळ्यांवर मात करून आर्चीने यंदा 10वीची परीक्षा दिलेली होती। तिला 10वीच्या परीक्षेत 66.40% गुण मिळालेले आहेत। आर्चीला इंग्रजीत 59 गुण मिळालेले आहेत। आणि शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे। कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी होईपर्यंत राज्यातल्या शेतकऱ्यांना खरीपाच्या तोंडावर बियाण्यांसाठी 10,000 रुपये मिळणार आहेत। शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी त्याचा प्रस्ताव मांडलेला होता, ज्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळालेली आहे। अर्थात ही रक्कम तातडीनं शेतकऱ्याच्या हातात पडावी यासाठी अर्थ सचिव आणि इतर अधिकारी बँका आणि संबंधित संस्थांशी चर्चा करणार आहेत। राज्यात 1,36,00,000 खातेधारक शेतकरी आहेत, त्यातल्या 31,00,000 अल्पभूधारकांना तातडीनं कर्ज उपलब्ध होईल। मात्र जास्त जमिनी असलेल्या मात्र सरसकट कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना ही रक्कम ॲडव्हान्स म्हणून देण्याची योजना आहे। अल्पभूधारकांना जी पूर्ण कर्जमाफी ताबडतोब केलेली आहे त्या संदर्भातली माहिती येण्याकरता जो वेळ लागेल तो वेळ लक्षात घेऊन 4, 5, 6, 10 दिवस त्यांना कर्ज मिळण्याकरता तातडीने 10,000 रुपये आपण त्यांना रक्कम त्या लोन मंजूर होईल तर त्यांना कापून घ्या, पण तातडीने त्यांना आता बियाणं खरेदी करण्याकरता इतर कामाकरता 10,000 रुपये आपण द्यावेत अशा प्रकारची मी मागणी केली। संबंधित बँकांशी बोलून 10,000ची हमी घेऊन त्या खात्यात ज्या खात्यांना कर्जमाफी आता झालेली आहे त्यांना 10,000 रुपये तातडीने मदत मिळावी या संदर्भातली 1-2 दिवसामध्ये अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा आहे। कर्जमाफीबद्दल सरकारचं अभिनंदन करतानाच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी 7व्या वेतन आयोगासाठी संपाचा इशारा दिलेला आहे। फडणवीस सरकारला 7व्या वेतन आयोगाचे लाभ लागू करण्यासाठी कर्मचारी संघटनेनं 12 जुलैची मुदत दिली आहे, अन्यथा 3 दिवसांचा संप करू असंही बजावलंय। राज्यात 19 लाख राज्य सरकारी कर्मचारी आहेत आणि ती सगळी शेतकऱ्यांचीच मुलं आहेत, त्यामुळे सरकारने भेदभाव करू नये असं कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ग.दी. कुलथे यांनी सांगितलंय। राज्याला 7वा वेतन आयोग लागू करण्यासाठी 15,000 कोटींची गरज आहे। राज्याचा महसूल जास्तीत जास्त सर्वसामान्य लोकांच्यासाठी उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या संघटना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी मात्र सरकारचं उदासीन धोरण आहे आणि म्हणून या उदासीन धोरणाच्या विरोधात हा संप आहे। शेतकऱ्यांचा संप हा न्याय होता, त्यांना द्यायला पाहिजे होतं। पहिल्यांदाच तो संप होत होता, म्हणून शेतकऱ्यांचा संप झाला म्हणून सरकारी कर्मचारी संप करत नाहीत। हा संप पूर्वीपासून सरकारला आम्ही नोटीस दिलेली आहे, त्यांच्याशी चर्चा करायला आम्ही तयार आहोत। म्हणून या संपाच्या बाबतीत सकारात्मक धोरण सरकारने ठेवावं असा आमचा विचार आहे। गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळावा यासाठी रासपचे दौंडचे आमदार राहुल कुल यांनी कर्जमाफी नाकारलेली आहे। तसं पत्र राहुल कुल यांनी राज्य सरकारला लिहिलंय। राहुल कुल यांच्यावर शेतीसाठी घेतलेलं 20 लाखांचं कर्ज आहे, मात्र आपलं कुटुंब ते कर्ज फेडण्यासाठी सक्षम आहे, त्यामुळे आपल्याला कर्जमाफीतून वगळण्यात यावं असं कुल यांनी म्हटलंय। नागपूरचे उद्योजक आणि अभिजित ग्रुपचे जयस्वाल पिता पुत्रांना अटक करण्यात आलेली आहे। मनोज जयस्वाल आणि त्यांचे पुत्र अभिजित जयस्वाल यांना कोलकात्यात ईडीनं अटक केलेली आहे। मनोज जयस्वाल हे कोळसा घोटाळ्यातलं एक मोठं नाव आहे। कर्ज थकवल्याप्रकरणी बँकांच्या तक्रारी आल्यानंतर ईडीनं ही कारवाई केलेली आहे। बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती अपहार प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी प्रशासकांनी चौकशी प्रक्रिया पूर्ण केल्यावर
सोपल यांच्यावर बार्शी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे सोपल समर्थकांनी बाजारपेठ बंद करत संताप व्यक्त केला आहे। राज्याचा पुढचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा होणार असून उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। धुळ्यात शिवसेनेच्या संपर्क अभियानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते। आधी विरोधात असताना आणि आता सत्तेत असताना भाजपचा वेगळा सूर पाहायला मिळत असल्याची टीकाही राऊतांनी केलेली आहे। अण्णाभाऊ साठे महामंडळातल्या घोटाळा प्रकरणी सध्या कारागृहात असलेले आरोपी आमदार रमेश कदम मंत्रालयात हजर झाले। अतिरिक्त गृहसचिवांच्या दालनात सुनावणीसाठी त्यांना हजर करण्यात आलं। कदम यांनी स्वतः अध्यक्ष असलेल्या कारखान्यांना महामंडळातून थेट 132 कोटी रुपयांची खैरात वाटल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। जालना जिल्ह्यात डिझेल टँकरची विजेच्या खांबाला धडक बसल्यानं डिझेलच्या टँकरला आग लागली। या आगीत टँकर चालकाचा होरपळून मृत्यू झालाय तर आणखी एक जण गंभीर जखमी झालाय। औरंगाबाद रोडवरच्या औद्योगिक वसाहतीजवळ पहाटे 3च्या सुमाराला ही घटना घडली। आंदोलनामुळे दार्जिलिंगमध्ये अडकलेल्या महाराष्ट्राच्या पर्यटकांसह देशभरातल्या पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी त्यांना सिलिगुडीकडे रवाना केलं आहे। दार्जिलिंगमध्ये गोरखा जनमुक्ती मोर्चाने गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू केलं आहे। आज सकाळी या मोर्चेकऱ्यांनी कुर्सेहोंगमध्ये पनवेलच्या 11 पर्यटकांसह महाराष्ट्रातल्या 15 पर्यटकांना रोखलेलं होतं। मध्य प्रदेशातल्या मंदसौर इथे निघालेल्या हार्दिक पटेल याला पोलिसांनी नीमचमध्ये ताब्यात घेतलंय। पाटीदार पटेल आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल हा मंदसौर इथल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जात असताना पोलिसांनी त्याला अडवलं आणि ताब्यात घेतलं। प्रादेशिक सिनेमांच्या तिकिटांना लावलेल्या जीएसटी कराविरोधात चित्रपट महामंडळ आता संपाच्या तयारीत आहे। संपूर्ण जीएसटी माफ करण्याची मागणी चित्रपट महामंडळाने केली आहे। नोकियाने काही दिवसांपूर्वीच नोकिया 6, नोकिया 5 आणि नोकिया 3 हे स्मार्टफोन लॉन्च केले होते। हे तिन्ही स्मार्टफोन आज भारतात लॉन्च होत आहेत। आज लॉन्च होणाऱ्या नोकियाच्या तिन्ही स्मार्टफोन्सला ग्राहक कसा प्रतिसाद देतात हे लवकरच स्पष्ट होईल। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियासाठी भारताच्या लंडनमधल्या उच्चायुक्तांनी विशेष भोजनाचं आयोजन केलेलं होतं। या विशेष भोजनाला कॅप्टन विराट कोहली समवेत संपूर्ण भारतीय क्रूने हजेरी लावली होती। या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कदाचित तुम्हाला भारत पाकिस्तानचा सामना करताना पाहायला मिळू शकतं, कारण श्रीलंकेवर मात करत पाकिस्तान उपांत्य फेरीत दाखल झाला आणि आता 14 जूनला पाकिस्तानचा सामना यजमान इंग्लंडशी होईल। हा सामना पाकिस्तानने जिंकला तर पाकिस्तान फायनलमध्ये धडक मारेल। तसंच भारतानंही उपांत्य फेरीत बांगलादेशला हरवलं तर आपण फायनलमध्ये जाऊ। अशा परिस्थितीत पुन्हा एकदा फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान भिडताना दिसतील। अभिनेत्री अनुष्का शर्माने तिचा नवा सिनेमा परीचं पोस्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित केलंय। अनुष्का या चित्रपटात मुख्य अभिनेत्री असून या चित्रपटाच्या सहनिर्मातीपदाची धुराही तिच्या खांद्यावरती आहे। या पोस्टरसाठी निळ्या रंगाचा प्रकर्षाने वापर करण्यात आल्याचं दिसतंय। बॉलिवूडचा किंग खान शाहरुख, दबंग खान सलमान आणि परफेक्शनिस्ट आमिर यांची फोर्ब्सच्या 100 श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये नावं त्यांची समाविष्ट करण्यात आलेली आहेत। तर बिग बी अमिताभ बच्चन यांचा मात्र यंदा या यादीत समावेश झालेला नाहीये।